या प्रभू रामचंद्राच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या तसेच अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची सासरवाडी असून राजमाता श्रीमंत सईबाई भोसले यांचे माहेर तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ असलेल्या या ऐतिहासिक फलटण नगरीमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। तसेच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या फलटण न्यायालयाचे सर्व न्यायाधीश तसेच या ठिकाणी आलेले जिल्ह्यातील सर्व सन्माननीय न्यायाधीश, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे वाई, महाबळेश्वर, सातारा, कराड, पाटण, दहिवडी, म्हसवड, खंडाळा, कोरेगाव, बारामती येथून आलेले सर्व वकील बंधू, त्यांचे सर्व अध्यक्ष व पदाधिकारी तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय विधिज्ञ, पत्रकार तसेच या न्यायालयाचे उद्घाटन होत आहे या आपल्या तालुक्यातील पक्षकार बंधू भगिनी। 4 फेब्रुवारी 2024 हा आपल्या फलटण न्यायालयाचा सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आजचा दिवस आहे। सर, 1995 साली आम्ही एडीजीचा प्रस्ताव दाखल केला। आज 30 वर्ष झालं सर्व फलटण तालुक्यातील पक्षकार म्हणा, आमचे वकील बंधू म्हणा, या गोष्टीसाठी संघर्ष करत होते। 1995 साली आमच्या सिनियर्सनी जो पाया घातला त्याच्यावर प्रत्येक अध्यक्षानं एक वीट चढवत आज या न्याय मंदिराचा कळस पूर्ण झालेला आहे असं मला वाटतं। आज आपल्या फलटण येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे उद्घाटन होत असून खऱ्या अर्थाने उद्यापासून आपल्या फलटण येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू होणार आहे आणि फलटण तालुक्यातील नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्यास खऱ्या अर्थाने मदत होणार आहे। आपल्या फलटण तालुक्यातील पक्षकार यांचा वेळ व खर्च वाचणार आहे। तसेच त्यासाठी कोणतीही अतिरिक्त धावपळ आपल्याला या पुढे येथून करावी लागणार आहे। फलटण येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व्हावे यासाठी आमच्या फलटण वकील संघाने सतत सुमारे 30 वर्ष पाठपुरावा केला आणि त्याच पाठपुराव्यास आज खऱ्या अर्थाने यश मिळाले आणि मोठ्या हर्ष उल्हासात हा दैदिप्यमान असा उद्घाटन सोहळा या ठिकाणी होत आहे। आज हा उद्घाटन सोहळा होत असताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय फलटणमध्ये होण्यासाठी आमच्या फलटण वकील संघाच्या सर्व माजी अध्यक्ष व कार्यकारिणी तसेच प्रत्येक वेळेस आम्हाला सदरील न्यायालयासाठी मार्गदर्शन करून प्रोत्साहन करणारे आमचे सर्व ज्येष्ठ विधिज्ञ या सर्वांनी फलटण वकील संघ हा एक आपला कुटुंब मानून अथक प्रयत्न केले। वेळोवेळी आमच्या फलटण वकील संघातील सर्वच वकील बांधवांनी पाठपुरावा केला। सदरील पाठपुरावा करीत असताना वेळोवेळी आमच्या फलटण वकील संघाला अनेक व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले। त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालय येथे कार्यरत असणारे आपल्या तालुक्यातले अनेक विधिज्ञ यांचाही मोलाचा वाटा या यशामध्ये आहे। सदरील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय फलटण येथे व्हावे ही फक्त फलटण वकील संघाच नव्हे तर फलटण तालुक्यातील सर्वच नागरिकांची इच्छा होती। आम्हाला या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय होण्यासाठी तसेच आमच्या फलटण वकील संघासाठी वेळोवेळी आमच्यासाठी उभे राहून आपल्या फलटण तालुक्याचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब तसेच माढा लोकसभेचे लोकप्रिय व लाडके व्यक्तिमत्व खासदार आदरणीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतःहून पुढे येऊन आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले व त्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे आज हा दिवस तसेच आपल्या संपूर्ण तालुका पाहतो हे सांगण्यास मला अत्यंत अभिमान वाटत आहे आणि अशा या दैदिप्यमान कार्यक्रम माझ्या कारकिर्दीत होणे हे मी माझे भाग्य समजत होते। नमस्कार। रविवार असूनही एक एवढ्या संख्येनं इथं वकील वर्ग आणि इतर व्यक्ती जमलेले आहेत, हेच ह्या आज कार्यक्रमाचं यश असं मी समजतो। जसं आत्ता सांगितल्याप्रमाणे गेली 30 वर्ष वकील वर्गाने सतत आणि अथक
असा प्रयत्न केल्यानंतर आजच्या त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. सर्व वकील बंधूचे मी अभिनंदन करतो. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली, प्रार्थनेनं पण झाली. महत्वाचं स्वागत गीत म्हणजे तुम्ही आपण सर्वांनी ऐकलं की गगन सदन तेजोमय तिमिर हरुण करुणाकर दे प्रकाश देय. ह्या पंक्तीचा अर्थ असा आहे, गगन म्हणजे आकाश, सदन म्हणजे घर. गगन हेच ज्याचे घर आहे ते तेजोमय आहे, प्रकाशाने सुशोभित आहे. असा तू तिमिर म्हणजे अंधार काढून टाक, हे देवाला विनंती आहे. आणि आम्हाला प्रकाश आणि अभय दे, आम्हाला मुक्त मानाने जगता येईल असे वातावरण दे. आजपासून फलटणच्या पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण हे अतिरिक्त सत्र, जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचं आज उद्घाटन केलेलं आहे. आपण म्हणतो ऍक्सेस टू जस्टिस, म्हणजे आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी लोकांना जे अथक प्रयत्न करावे लागतात, त्याच्यामध्ये न्यायालय जवळ असणे ही एक महत्वाची गोष्ट आहे. लीगल राइट और लीगल एड इज द कॉन्स्टिट्यूशनल राइट, इज अ फंडामेंटल कॉन्स्टिट्यूशनल राइट ऑफ एव्हरी सिटीजन. आणि वकील वर्गाच्या अथक प्रयत्नाने हे यश आज आपल्याला मिळालेलं आहे. जसं पीडीजेने सांगितलं की इथं इव्हन सेशन्स केसच्या सुद्धा बऱ्याच केसेस पेंडिंग आहेत. आणि त्याच्यामुळे आता आपल्याला चतुर साहेब त्यांना कॉपरेट करा चांगल्या रीतीने, लवकरात लवकर कशा केसेस संपवता येतील याच्यासाठी. जसं भोसले साहेबांनी सांगितलं की वकील आणि न्यायालय यांच्यामध्ये एक प्रकारची सांगड पाहिजे, आणि ती सांगड असल्याशिवाय आपल्याला ज्युडिशरीमध्ये जे कामकाज आहे ते करणं शक्य होत नाही. आणि वाचण्यासाठी फक्त कायद्याचीच पुस्तकं वाचली पाहिजे असं नाही, कुठल्याही विषयावरचं पुस्तक वाचा, सेल्फ डेव्हलपमेंट करा, कसं तुमचं आर्ग्युमेंट कोर्टाला पटेल ह्याच्यावरती लक्ष द्या. वेगवेगळे जजमेंट वाचा, डेली सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असतात, आपल्या हायकोर्टाचे जजमेंट असतात, ते वाचत राहा. ते वाचल्यामुळे तुमचा कायदा डेव्हलप होईल. तुमची कायद्याची जी भाषा आपल्याला जी आर्ग्युमेंटमध्ये कोर्टासमोर ठेवायची असते त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल. म्हणजे यू हॅव टू बी अ व्होरेशियस रीडर. अ लॉयर इज रिक्वायर्ड टू बी अ व्होरेशियस रीडर. And it's not only IPC, CRPC or Indian Evidence Act. You have to read all round type of books, either psychology, political science, medical jurisprudence or any other subject. कारण वकील म्हणून असताना तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची केस येऊ शकते. आता वकील हा हँडरायटिंग एक्सपर्ट नसतो, वकील हा मेडिकल ऑफिसर नसतो, वकील हा कुठल्याही प्रकारचा तज्ज्ञ नसतो. त्याला कायद्याचा अभ्यास असतो आणि कायद्याचा गाढा अभ्यास असतो किंवा असणं गरजेचं आहे. पण जेव्हा आपल्याकडे डॉक्टर येतो त्याची आपण उलट तपासणी घेतो, हँडरायटिंग एक्सपर्ट येतो त्याची आपण उलट तपासणी घेतो, आणि कुठलाही तज्ज्ञ येतो त्याची आपण उलट तपासणी घेतो. तर ही जर उलट तपासणी तुम्हाला घ्यायची असेल आणि पर्टिक्युलरली सेशन कोर्टामध्ये केसेस चालवताना उलट तपासणी कशी घ्यायची हे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आत्मसात करणे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही म्हणा माझ्याकडे आज केस आले मी बेल ॲप्लिकेशन चालवणार निघून जात, तसं नाही. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा संविधानाचा गाढा अभ्यास पाहिजे. प्रत्येक कायदा आपल्या देशामध्ये आहे, इट इज आउटकम ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनच्या पलीकडे कुठलाही कायदा असू शकत नाही. अल्ट्रा वायर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कुठलाही कायदा असू शकत नाही. त्याच्यामुळे तुमचा कॉन्स्टिट्यूशनचा गाढा अभ्यास पाहिजे. आणि इतर सगळ्या विषयावरती तुमचं अवांतर वाचनाची गरज आहे. आणि पब्लिक स्पीकिंग जसं वक्तृत्व मी म्हणतो हे कसं डेव्हलप करावं ह्याच्यावरती तुम्ही
लक्ष द्या, कारण तुम्ही उत्कृष्टपणे जर आर्ग्युमेंट कोर्टासमोर करू शकलात तर तुम्हाला यश मिळेल. तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.